गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आम्ही चाललेलो सर्वजण मशाला, याठी मामा मामी सर्व आलेले आहेत। सर्वच जण आम्ही जाणार आहोत मशाला, मशाची जत्रा बघण्यासाठी। तर आता पटापट निघतो आम्ही निघतो मशाला जाण्यासाठी। मग येतच का? हो, आम्ही पण येतो ना। कृषू येतो आता कृषीची आंघोळ झाल्यावर आम्ही निघतो। हां, कृषीची आंघोळ वगैरे करून आम्ही सर्व निघालेलो आहोत मशाला जायला। बदलापूर रोडला पोहोचताच बघा किती ट्रॅफिक लागले, फुल जाम लागला आहे। भरपूरच ट्रॅफिक लागलेली आहे, संपूर्ण जाम झालेला आहे। आता मी थोड्याच वेळात मशाला पोहोचू। बघा आता आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे आणि आम्ही चालत चालत चाललेलो आहोत। आता इथून जत्रा स्टार्ट झाली आहे। जत्रेमध्ये एंटर करताच बघा टपाचं दुकान आणि हा कसा वाजून दाखवतो टप। मामा याच्याकडून किंमत काढतो आणि हा टप वाजून दाखवतो सारखा सारखा। चला तर आता आतमध्ये जाऊ। आतमध्ये येताच बघा मिठाईची वगैरे भरपूर दुकाने आणि भरपूरच गर्दी आहे। सर्वजण काही ना काही घेऊन जात आहे तिथून। भरपूर लोक येतात या जत्रेला, भरपूरच गर्दी असते। त्याच्यामुळे उत्कर्ष आणि श्रेया एकत्र होत्या। त्याच्यानंतर मामाने तिला पकडली उत्कर्षाला। बघा किती गर्दी आहे, भरपूरच लोक येतात आणि भरपूर मोठे मोठे पाळणे वगैरे असतात। उत्कर्ष भरपूरच परेशान करत होते, आम्हाला याच्यात बसायचं आहे त्याच्यात बसायचं आहे। सर्वच वस्तू ते भेटतात, तुम्हाला जे पाहिजे ते त्या जत्रेमध्ये भेटते। आणि उत्कर्षाची मशीन चालू झालेली आहे। उत्कर्षाला हे पाहिजे ते पाहिजे, आल्याला तिने कुल्फी घेतली। त्याच्यानंतर बोलते मला जायचं पाळण्यामध्ये बसायला, त्यासाठी पाळण्यामध्ये बसायला गेली। ब्रेक डान्समध्ये ती बघा चालली आहे, ब्रेक डान्समध्ये बसण्यासाठी। अजिबात घाबरत नाही, भरपूर मजा आली तिला ब्रेक डान्समध्ये बसून। तिला आल्यावर आम्ही विचारलं देखील का उत्कर्षा घाबरली का, तर बघा आता काय बोलते ती, मला नाही भीती वाटली म्हणून। उत्कर्षा इकडे तिकडे धावत होती, त्याच्यामुळे मामाने तिला आता हाताला पकडलेलं आहे आणि तरी ते चालू होतं इथे जायचं तिथे जायचं, त्याच्यामध्ये बसवा याच्यामध्ये बसवा। भरपूरच पाळणे आलेले आहेत, जे पाहिजे ते आहे इथे आणि भरपूर गर्दी। खूप मोठी जत्रा असते मशाची, वर्षातून एकदा करते आणि भरपूर मोठी जत्रा असते। ते भरपूर ठिकाणाहून भरपूर गावागावाची लोक येतात काय वेळ खरेदी करायला। चादरी, गोदऱ्या, सुपली, टोपली सगळंच नेतात। कासवट, तुम्हाला माहिती आहे का कासवट म्हणजे काय? सर्वजण येतात आणि काय वेळ खरेदी करून जातात। काय आहे बघा, पायपुसण्यापासून सर्व तिथे भेटते, सर्वच आहे जे पाहिजे ते आहे।
बुट्ट, चकली, भांगल्या, सगळं म्हणजे सगळंच आहे. चमची, सुरे, सर्व काही भेटतो माशाच्या जत्रेमध्ये. भरपूर लोक खरेदीसाठी जातातच इथे. 10 रुपयामध्ये सेल लागलेले आहे. आणि हे बघा, तर इथे पायपुसणे आहेत, दरवाजाला लावायचे तोरण आहेत, सर्व काही आहे. हा आहे मंदिर. मंदिराच्या आजूबाजूलाच ही जत्रा भरते. बघा मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं जाऊन. भरपूर सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यानंतर गेलो टोपल्या बघायला. टोपल्या बसलेल्या त्या टोपल्या विकायला त्या बघितल्या. त्याच्यानंतर आम्ही घेतली ही चूल बघा, मस्त आहे. त्याच्यावरती जेवण वगैरे बनवायला कुठे बाहेर गेल्यावर त्याच्यावर फाटी टाकायची. आपण घरात देखील बनवू शकतो. बाहेर द्यायची, ती घाण असते, राख असते, ती पडत नाही त्या चुलीतून. मस्त अशी चूल आहे, ती घेतली आम्ही. कारण आम्हाला फिरायला जायला वगैरे लागते, त्याच्यामुळे ती आम्ही घेतलीच. मला पाहिजेच होती. मी खास तिच्यासाठीच गेले होते आणि मला ती भेटली देखील. उत्कर्षाची काही मस्ती थांबत नाही. इथून आली का तिथे, तिथून आली का तिथे, अजिबात ऐकत नाही आहे. कुठे नेली का ही अशीच करते. अजिबातच ऐकत नाही. बघा कशी मस्ती चालू आहे तिची. उत्कर्षाचं मोकाटून झालेलं आहे. आता पटापट राहिलेली जत्रा फिरून घेतो, कारण कृषी देखील ऐकत नाही आहे. त्याच्यामुळे पटापट आम्ही आता जत्रेमध्ये फिरून घेतो. बघा किती पाळणे आलेत, भरपूर आलेत. त्याच्यामुळे उत्कर्ष अजिबातच ऐकत नाही. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही आलो बाहेर. तर उत्कर्षाने बघा असा मिठ्ठू घेतला आहे हातावरती, आणि तो उत्कर्षाच्या हातावरती वर चढत होता. त्याच्याने उत्कर्ष बघा कशी घाबरते, भरपूर घाबरली होती उत्कर्षा. आणि मिठ्ठू बोलतो देखील. मान आलं होतं त्याची, काही विचारल्यावर बघा कशी मान आलं होतं. बाबू दीदी बोल. दीदी काय नाव आहे याचं? दीदी बोलते. दीदी घाबरली. मिठू दीदी घाबरली दीदी. मिठू दीदी घाबरली बोलते तो. घाबरली.
पूर्ण जत्रा फिरून बघा. येताना टप्पोला आणि जाताना टप्पोला कसा वाजवतो. आता चाललो आम्ही घरी. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भरपूर मज्जा आली आज मशावर जाऊन. आता जातो घरी पटापट. भरपूर संध्याकाळ झाली आहे आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही गेलात का यावर्षी मशाच्या जत्रेवर जत्रा फिरण्यासाठी? कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.